सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ व निष्ठावान कर्मचारी दशरथ धायगुडे यांची सेवानिवृत्ती सोहळा लोणंद शासकीय विश्रामगृहामध्ये 8 जुलै रोजी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी खंडाळा तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्या शुभ हस्ते दशरथ धायगुडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर काटकर साहेब, कार्यकारी अधिकारी जाधव, तहसीलदार कार्यालयातील देवकाते, नलंगेराव साहेब, मकसूदराव साहेब तसेच धायगुडे यांचे कुटुंबीय अनिकेत धायगुडे, आदित्य धायगुडे, कांताताई धायगुडे तसेच लक्ष्मण कोळपे, सुनील यादव आदी मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमात तालुक्यातील व जिल्ह्यातील आजी माजी कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दशरथ धायगुडे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन त्यांच्या सहकाऱ्यांनी भावनिक वातावरणात केले। दशरथ धायगुडे यांनी आपल्या दीर्घ सेवा काळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख कार्यशैलीद्वारे सहकाऱ्यांमध्ये व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते। हा सत्कार सोहळा निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेला सन्मान आणि आदर व्यक्त करणारा एक आगळा वेगळा अनुभव होता। पुण्यमी महाराष्ट्र न्यूजसाठी खंडाळा लोणंद निवासी संपादक दिलीप वाघमारे, मुख्य संपादक मंगेश पवार, भोर, पुणे। अपरिमित अशी आहे, सर्वांशी सौजन्यानं वागणं, हसतमुख असं गेले 40-41 वर्ष सेवा त्यांनी केली। त्याचप्रमाणे फलटण, खंडाळा, शिरवळ या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलं। सुरुवातीला मैलकोल्यापासून जे खडे हातरण्यापासून काम त्यांनी केलं आणि ज्या ज्या विभागामध्ये काम केलं, बांधकाम विभागाने जिथं जिथं त्यांच्यावर जबाबदारी टाकली ती सक्षमपणाने पार पाडण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळं बांधकाम विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचा त्यांचा परिचय असो, या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यापासून त्यांचं जे नियोजन असायचं ते खूप अतिसुंदर असायचं। त्यामुळं सेवानिवृत्ती होत असताना ती एक पोकळी निर्माण होणार आहे बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांना, की असा माणूस त्यांना परत मिळणे नाही, अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं आहे। त्यांचा माझ्या गावाच्या वतीने मी आता यथोचित सत्कार केलेलाच आहे, परंतु अनेक